एक रिपोर्ट नुकताच आला. त्याच्यात प्रश्न विचारण्यात आला, की तुम्ही शेतकरी म्हणून शेती व्यवसायात समाधानी आहात का? 60% लोकं म्हणाले नाही. 37% फक्त हो म्हणाले. 3% म्हणाले सांगू शकत नाही आहे. जर 60% लोकं समाधानी नसतील शेतीमध्ये, तर प्रश्न आहे, या शेतीचं भविष्य काय? या शेतीचं भविष्य हे मला किंवा यातनं नैराश्य दिसतं का? नक्कीच भविष्य म्हणजे हे नैराश्याकडे झुकणारच तेच म्हणायचं. एकंदरीत दिसतं. आणि नैराश्य हे वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हनं आहे. म्हणजे हे परत म्हणू आपण तसं राजकीय शेती हा राजकीय प्रश्न नाही आहे. हं, शेती हा एक सरकारचा प्रश्न आहे. हं. पण ज्यावेळी आपण तिथं राजकीय मुद्दा येतो त्यावेळी हा मुद्दा त्याच्या वस्तुनिष्ठ प्रश्नांपासून भरडला जातो. दुसरी गोष्ट, शेतीचं भविष्य काही अर्थानं खूप प्रगल्भतेचं दिसतंय, खूप आशादायक दिसतंय. आणि दुसरीकडं जर या सगळ्या चळवळीतनं सगळ्या चांगल्या गोष्टी शासकीय स्तरावर असतील किंवा सामाजिक स्तरावर होत असतील, तरीही ज्यावेळी शेतकरी आत्महत्या करू पाहतोय, जसं आपण नांदेडचं एक उदाहरण मागच्या डिसेंबरमध्ये आपण बघितलं, की त्याच एका दोरीला शेतकऱ्याच्या मुलानं पहिला आत्महत्या केली आणि त्याच दोरीला त्या बापानंही आत्महत्या केली. म्हणजे आज विलासजी, फक्त शेतकरी आमचा आत्महत्या करत नाही, आमची पोरं आत्ता त्या दावणीला निघायला लागली आहेत. आणि 2018 पासून ही शेतकऱ्यांच्या मुलांची एका 9वीतल्या एका मुलीनं 2018 साली पहिली आत्महत्या केली. तर हा प्रश्न फक्त शेतकऱ्यापर्यंत मर्यादित नाही, हा कुटुंबापर्यंत आलाय ऑलरेडी.